आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील सोमवारी सर्व खासदारांची एक बैठक घेत यामध्ये पुढील निवडणुकांसाठीची रणनीती, प्रचार आणि मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी शिंदे गटाने महायुतीत लोकसभेसाठी 22 जागांवर दावा करणार असल्याचं देखील सांगितलंय. भाजपचे सध्या 23 खासदार आहेत. अशावेळी भाजप 23 पेक्षा कमी जागांवर समाधान मानणार नाहीये. अशावेळी जर शिंदे गटाच्या 22 आणि भाजपच्या 23 अशा जागा वाटपाचा फॉर्म्युला राहिला तर 45 जागा या शिवसेना भाजपकडे जातील. मग प्रश्न उरतो तो अजित पवार गटाचा. सध्या एक खासदार असलेल्या अजित पवार गटाला मग केवळ 3 ते 4 जागांवर समाधान मानावं लागेल. बरं, 3 ते 4 जागा लढल्या तरी जिंकून किती येतील आणि असं झालंच तर शिंदे फडणवीसांच्या तुलनेत अजित पवारांना किती महत्व राहील हा देखील प्रश्न आहे. त्यामुळेच या लोकसभेच्या जागा अजित पवारांचं राजकीय भविष्य ठरवणार हे स्पष्ट होतं. फक्त अजित पवार किती जागा लढवतील, कमी जागा लढल्या तरी ते आपलं महत्व कसं राखून ठेवतील, की अजित पवारांना लोकसभेत कमी जागा देऊन शिंदे भाजप म्हणून अजितदादांचं महत्व कमी करतील. नेमकं जागा वाटपाचं सूत्र अजित पवारांचं राजकीय भविष्य कसं ठरवेल पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी नम्रता. तुम्ही पाहताय बोलबिडू. सर्वात प्रथम आपण लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल ते पाहूयात. सुरुवातीपासून भाजप महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 साठी प्लॅन करत आहे. 48 पैकी 45 जागा निवडून आणण्याचा भाजपचा प्लॅन होता. मात्र आता शिंदे आणि पवारांना सत्तेत सहभागी करून घेतल्याने भाजपला या दोन्ही पक्षांसाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. तरी सध्या 23 खासदार असलेला भाजप निदान 25 किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर दावा करू शकतो. शिंदे गटाला देखील 22 जागा हव्यात. अशावेळी अजित पवार गटासाठी केवळ 3 जागा शिल्लक राहत आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 19 जागेवर उमेदवार दिले होते. त्यामुळे अजित पवार जागा वाटपात मागे हटणार नाहीत. काँग्रेस सोबत असताना जी किंमत होती तीच आपल्याला भाजप सोबत असताना मिळत असल्याचं अजित पवारांना दाखवून द्यायचं असेल तर किमान 15हून अधिक जागांवर दावा करत 10 जागा का होईना अजित पवारांना पदरात पाडून घ्याव्या लागतील. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अजित पवारांना किती जागा मिळू शकतात. आपण पाहिलं 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 19 जागांवर उमेदवार उभा केले होते. त्यापैकी 16 जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती, तर 4 जागांवर राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले होते. त्यामुळे यावेळी अजित पवार महायुतीमध्ये किमान 15 जागांवर दावा करतील. मात्र महायुतीच्या जिंकलेल्या जागांवरचा क्लेम पाहता अजित पवार गटाला जास्तीत जास्त 7 ते 10 क्लेम ठेवता येतील. आता या जागा नेमक्या कोणत्या असतील ते पाहूयात. तर सर्वात प्रथम अजित पवार गट राष्ट्रवादीच्या स्टँडिंग खासदारांच्या जागेवर दावा करेल. म्हणजेच बारामती, रायगड, शिरूर आणि सातारा या 4 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यामुळे अजित पवार या 4 हक्कांच्या मतदारसंघांवरती दावा करतील. त्यानंतर येतात राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदारसंघ म्हणजेच माढा आणि कोल्हापूर. या मतदारसंघांमध्ये अजित पवारांची अजून देखील चांगली पकड आहे. माढा लोकसभेत अजित पवारांचा स्वतंत्र असा गट आहे. शिवाय रामराजे निंबाळकरांसारखे नेते देखील त्यांच्या सोबत आहेत. कोल्हापूरमधून हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेते अजित पवारांसोबत आहेत. हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढवत आलेली आहे. माढा व कोल्हापूर सोबत मावळ देखील अजित पवारांसाठी महत्वाचा राहणार आहे. इथे अजित पवार त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उभे करू शकतील. याशिवाय बीड धनंजय मुंडे, नाशिक भुजबळ, दिंडोरी नरहरी झिरवळ, भंडारा गोंदियातून प्रफुल्ल पटेल अशी आक्रमक नावं समोर करून अजित पवार आपल्या जागा वाटपाची बार्गेनिंग पॉवर वाढवू शकतात. मात्र अजित पवारांनी या गोष्टी साध्य केल्या तरी देखील मागील टर्मच्या स्टँडिंग खासदारांच्या 4 जागा, पारंपरिक म्हणता येतील अशा 2 जागा आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या 4 जागा हे गणित लावलं तरी देखील अजित पवार गट 10 जागांहून अधिक जागा पदरात पाडून घेऊ शकत नाहीये. अशावेळी महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे लढायलाच कमी जागा मिळत असतील तर अजित पवार गट आपला प्रभाव कसा टिकून ठेवू शकतो. यातल्या प्रश्नाचं उत्तर पाहताना पहिला मुद्दा येतो तो म्हणजे जरी माध्यमांमधून अजित पवारांची तुलना ही शिंदे किंवा फडणवीसांसोबत होत असली तरी देखील अजित पवारांची मुख्य स्पर्धा असेल ती शरद पवार गटासोबत. या लोकसभेत अजित पवारांना शिंदेपेक्षा नाही तर शरद पवार गटापेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचं प्रमुख आव्हान असणार आहे. आणि सध्याची शरद पवार गटाची अवस्था पाहता अजित पवारांसाठी ते फारसं कठीण जाईल असं वाटत नाहीये. कारण अजित पवार गट सध्या भाजप शिवसेनेसोबत युतीत आहे. अशावेळी अजित पवारांची लोकसभा निवडणुकीतील ताकद अजून वाढू शकते. युतीमध्ये असल्याने भाजप आणि शिवसेनेला अजित पवारांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि फडणवीसांना मानणाऱ्या मतदारांचा देखील अजित पवार गटाला पाठिंबा मिळणार आहे. थोडक्यात शिंदे आणि फडणवीसांसोबत गेल्याने मोदी फॅक्टर वर्कआउट होत असेल व राष्ट्रवादीची पारंपरिक मतं टिकवता येत असतील तर अजित पवार गटाची विजयाची प्रोबॅबिलिटी अधिक वाढते. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रवादीचं लोकसभेच्या जागेचं टार्गेटच शिंदे फडणवीसांच्या तुलनेत कमी असणार आहे. आधी आपण राष्ट्रवादीची नेमकी लोकसभेमध्ये किती ताकद राहिली ते पाहावं लागेल. यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मागच्या निवडणुकीत किती खासदार निवडून आले होते ते पाहणं महत्त्वाचं ठरतं.
तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी भाजपला 23, शिवसेनेला 18 तर राष्ट्रवादीला 4 जागांवर विजय मिळवता आला होता. त्यात आता शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंकडे 18 पैकी 13 खासदार आलेत, तर अजित पवार गटाकडे केवळ 1 खासदार राहिलाय. आता शिंदे गटाने जरी 22 जागांवर दावा केला असला तरी शिंदे गट शिवसेनेच्या हक्काच्या म्हणून 18 जागांवर समाधान मानू शकतं. आता पक्षातील फुटीनंतर एकनाथ शिंदेंना जरी या 18 पैकी शिंदे गटाकडे असलेल्या 13 जागांवर यश मिळवता आलं नाही, तर मात्र शिंदे गट महायुतीमध्ये बॅकफुटला जाईल. मात्र अजित पवारांच्या बाबतीत तसं होत नाही. कारण इथे शिंदे आणि पवार यांच्यातील तुलना 2023 मध्ये किती खासदार निवडून आणता आले यावरून होणार नाहीये, तर दोन्ही पक्षांकडे मुळात किती खासदार होते आणि या निवडणुकीमध्ये त्या खासदारांची संख्या कितीने वाढली यावरून होणार आहे. आता राष्ट्रवादीकडे मुळातच सध्या 4 खासदार आहेत. याशिवाय यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत फार मोठं यश मिळवता आलेलं नाहीये. त्यातच आता बंडानंतर अजित पवारांकडे एकच खासदार राहिलाय. त्यामुळे अजित पवारांना लोकसभा निवडणुकीसाठी टार्गेटच कमी खासदारांचं असणार आहे. जरी अजित पवारांना 2 ते 3 जागांवर विजय मिळवता आला तरी ते त्यांचं राजकीय महत्त्व टिकवण्यात यशस्वी ठरतात. त्याचं कारण म्हणजे मुळात राष्ट्रवादीकडे असलेल्या खासदारांची संख्या आणि पक्षफुटीनंतर कमी झालेली ताकद या सगळ्यासोबत देखील अजित पवारांनी स्वतःच्या जीवावर खासदार निवडून आणू शकतात असा मेसेज त्यातून जाईल. यासोबतच अजित पवारांमुळे बोनस जागा भाजपला मिळू शकतात, ज्याचा फायदा अजित पवार गट भविष्यात घेऊ शकतो. नेमक्या कशा तर अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत जास्त खासदार निवडून आणता आले नाहीत, तरी असे बरेचसे मतदारसंघ आहेत जिथे अजित पवार इतर पक्षांच्या मतांचं विभाजन करून त्यांचं नुकसान करू शकतात. त्यासाठी आपल्याला मागच्या निवडणुकीचे निकाल बघावे लागतात. 2019च्या निवडणुकीत जळगाव, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, परभणी, दिंडोरी, नाशिक, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पूर्व, मावळ, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, माढा, कोल्हापूर या 16 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. आता यापैकी बऱ्याचशा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार हे अजित पवार गटात गेलेले आहेत. बुलढाणा, परभणी, नाशिक, ठाणे, म्हाडा, अहमदनगर, मावळ या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणारे उमेदवार हे सध्या अजित पवार गटात आहेत. थोडक्यात अनेक मतदारसंघात अजित पवार गटाची 2 नंबरवर राहण्याची ताकद भाजपला थेट उपयोगी ठरू शकते. 2019च्या निवडणुकीत वंचित फॅक्टर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा निवडणुकीत जरी एकच खासदार निवडून आला होता तरी वंचितने बऱ्याचशा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमध्ये विभाजन होऊन त्यांचा पराभव झाला होता. मतविभाजनाची पॉवर लक्षात घेऊन अजित पवार गटाची भाजपला अधिक किंमत राहणार आहे. थोडक्यात शिंदे फडणवीसांपेक्षा कमी जागा मिळाल्यानंतर देखील अजित पवार बॅकफुटवर जाताना दिसत नाहीयेत. तरी देखील शिवसेना किंवा भाजपकडून राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा देण्याची वक्तव्य करून दबाव टाकण्याचं राजकारण मात्र होताना दिसतंय. या दबावाचा नेमका काय परिणाम होईल, तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.